माणूस देवाकडून लाखो करोडो रुपये मिळावे अशी अपेक्षा करत असतो, परंतु जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्टे पैसे शोधत बसतो. अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचे नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचे नाही. वाईट कर्म करावे लागत नाहीत तर ते आपोआप घडते. चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगलं हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे सर्व विनामूल्य आहे. नेहमी आनंदी राहा. माणसाला माणसांजवळ आणणे हीच खरी समाजसेवा, हीच खरी प्रगती आणि माणसाने माणसांशी माणसासारखे वागणे हाच खरा धर्म. काही आठवणी विसरता येत नाहीत, काही नाती तोडता येत नाहीत. माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत, चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत, वाटा बदलल्या तरी ओढ नाही संपत, पावलं अडखळली तरी चालणं नाही थांबत, अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आठत, बोलणं नाही झालं तरी आठवण नाही थांबत. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते. त्रास देणारा विसरून जातो, पण सहन करणारा आयुष्यभर लक्षात ठेवतो. कुठल्याही नशेला नाही म्हणणं सोपं आहे. नाही म्हणण्यातली नशा कळायला हवी फक्त. जगणं तेव्हा सुंदर असतं जेव्हा इतरांपेक्षा आपलं चांगलं आहे असं वाटतं. पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते. चहाची गोडी त्याच्या चवीत नसते, जो करतो आणि देतो त्याच्या भावनेत असते. मनामध्ये एकदा समाधानाचे स्टेबिलायझर बसवून घेतले की मोठ्या सुखामुळे मन हुरळून जात नाही आणि मोठ्या दुःखामुळे मन खचून जात नाही. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात. काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात, काही जण आपला नुसता वापर करून घेतात, तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधी खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनही क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे नशिबाचा एक भाग असतो, पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवून ठेवणे हे आपले कौशल्य असते. होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचे काळीज लागते. म्हण आणि मन कुणासमोर मांडत बसू नका, कारण अर्थ ना कळालेली म्हण आणि अर्थात बुडालेले मन प्रत्येकाला झेपेलच असे नसते. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते, तर तुम्ही आम्ही का नाही? तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला
तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणूनच जीवनात कुणालाच छोटं समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं. श्री स्वामी समर्थ.